अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण आहे। लाखपुरी आणि कुरू महसूल सर्कलमधील शेतकऱ्यांना एकरी केवळ 300 ते 1000 रुपये इतका अत्यंत तोकडा पीक विमा मंजूर झाल्याने संताप व्यक्त केला जातोय। या अन्यायाच्या निषेधार्थ येत्या 15 मे रोजी भव्य ट्रॅक्टर महामोर्चा काढण्याचा इशारा विविध शेतकरी संघटनांनी दिलाय। तालुक्यातील निंबा, सिरसो, हातगाव, माना, जामठी व शेलू बाजार महसूल सर्कलमधील अनेक शेतकऱ्यांना पीक विमा नाकारण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। या पार्श्वभूमीवर रखरखत्या उन्हात ट्रॅक्टर महामोर्चा काढून तहसील कार्यालयावर धडक देण्यात येणार असून प्रशासनाला निवेदन सादर करून शेतकऱ्यांवरील अन्यायाची जाणीव करून दिली जाणार आहे। शासन व पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करून न्याय मागितला जाईल, असा इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। पार्श्वभूमी अशी आमची किंवा शासनानं आपल्याला म्हणजे विधानसभेत मुख्यमंत्री साहेबांना 17,500 रुपयाचा जो विमा पीक विमा सगळ्या शेतकऱ्याला सरसकट कबूल केला होता। परंतु जेव्हा विम्याची घोषणा झाली त्यावेळी 2 सर्कलमध्ये विमा भेटला, 50 सर्कलला वगळण्यात आला। त्यामुळे आम्ही सर्व जणांनी येत्या 1 मे रोजी तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन केलं। ते आंदोलन करत असताना विमा कंपनीने तालुका कृषी अधिकारी साहेबांनी आम्हाला एक आश्वासन दिलं की 15 दिवसात तुमच्या खात्यात विमा जमा होऊ शकते किंवा विमा संदर्भातली आम्ही चर्चा करू। जर जेवण केलं नाही तर म्हटलं 15 मे रोजी आम्ही सर्व शेतकरी लोक भव्य ट्रॅक्टर मार्च काढून म्हणजे मोठा महामोर्चाची तयारी चालू केली आहे। म्हणून शासनानं त्या महामोर्चातले आमचे विषय आहे किंवा पीक विमा आम्हाला सरसकट पाहिजे, पण जी रेंगाळलेली कर्जमाफी आहे ती पण भेटली पाहिजे। त्याच्यानंतर आम्हाला जे 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान दिलं आहे ते पण पाहिजे। त्याच्या कंपाऊंडची स्कीम आम्हाला शासनाने राबवावी अशा 4-5 गोष्टीसाठी मूर्तिजापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी आज एक नियोजन सभा आयोजित केली आहे। या सभेच्या माध्यमातून आम्ही सर्व शेतकरी चर्चा करून 15 मे रोजी मूर्तिजापूर तहसील कार्यालयावर ऐतिहासिक असा ट्रॅक्टर महामोर्चा निघणार आहे।